सुप्रभात. स्वागत आहे तुमच्या आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुमचं काही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. तुमच्या कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ होऊ शकतं. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करायला हवं. शत्रूसुद्धा या वेळेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मुलांच्या भविष्याची चिंता कमी कराल. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. मानसिक शांती वाढेल. मित्रांची संख्या वाढेल. नवीन करार मिळाल्यानं तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला काही त्रासाला सामोरं जावं लागेल. प्रॉपर्टीशी संबंधित कोणतंही सरकारी काम अडकलं तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भामध्ये काही प्रवास हा करावा लागू शकतो. प्रवास करताना मात्र सावधगिरी बाळगा. मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त यश मिळेल. शिक्षकांच्या सहकार्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमच्या मनाला आज शांती मिळेल. मुलांच्या शिक्षणामध्ये स्पर्धेमध्ये अपेक्षित यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. तुम्ही व्यवसायामध्ये नवीन गोष्टींचा वापर कराल. भविष्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. तुमच्या मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. सासरच्या बाजूने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांनी सावध राहावं. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. तुम्हाला आज संयम राखावा लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. आज व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही वाद होऊ शकतात. भावाच्या सल्ल्यानं सर्व काही गोष्टी ठीक होतील. कोणताही व्यावसायिक सौदा बराच काळ रखडलेला असेल तर तो आज पूर्ण होईल. तुम्हाला बराच आर्थिक लाभही त्यातून होईल. नोकरदार लोकांना इतर ठिकाणाहून ऑफर्स मिळतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचा पैसा चांगल्या कामामध्ये खर्च होईल. तुमची कीर्ती वाढेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. दुपारनंतर कायदेशीर वाद किंवा खटला जिंकण्याची तुम्ही दाट शक्यता आहे. यातनं तुमचं मनोबल वाढेल. धर्मदाय कार्यावरती तुम्ही पैसे खर्च कराल. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे आनंददायी राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आनंद वाढीस लागेल. तुमच्या नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. कर्ज घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. व्यवसायामध्ये तुमच्या भावाच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता राहील. तुमचा आज आईशी वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आज प्रवासामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास
वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सावधगिरीचा असेल. आज तुमचं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे आरोग्याची विशेषतः काळजी घ्या. तुम्हाला आज व्यवसायामध्ये अधिक लक्ष द्यावं लागेल, अन्यथा तुमचं नुकसान होईल. लव्ह लाईफसाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, ज्यामुळे जोडीदार तुमच्यासाठी आनंदी होईल. जोडीदारासाठी काही भेटवस्तू तुम्ही आज खरेदी करू शकाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे विरोधक तुमची स्तुती करताना दिसतील. तुम्हाला आज सावध राहण्याची गरज आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं आज पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी पार्टी आयोजित करावी लागेल. सासरच्या लोकांकडनं पुरेशी रक्कम तुम्हाला मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला यश मिळेल. लाईफ पार्टनरसोबत तुम्ही आज फिरायला जाऊ शकता. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला आज यश मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज उत्कृष्ट संधी मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची तुम्हाला मदत होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे तुमचं मन प्रसन्न राहील. पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की मित्राच्या सल्ल्यानं आज व्यवसायामध्ये भरभराट होईल. व्यवसायाला नवीन उंचीवरती नेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. व्यवसायामध्ये पार्टनरशिपमध्ये काम केल्यास चांगलं यश तुम्हाला मिळेल. मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. वडिलांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांच्या परीक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराच्या सल्ल्याची तुम्हाला त्यासाठी आवश्यकता भासेल. धार्मिक स्थळांवरती तुम्ही आज पैसे खर्च कराल. सावधगिरी तुम्ही बाळगायला हवी. मौल्यवान वस्तू तुमची चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. एखाद्याला तुम्हाला पैसे उधार द्यावे लागतील, परंतु त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो, त्यामुळे विचार करून पैसे उधार द्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.